रामकृष्ण हरी. आपण वैदिक साहित्याचा परिचय करून घेत आहोत. वेद पहिल्यांदा एकच होता असं मानल्या जाते. नंतर यागांमध्ये होता, उद्गाता, अध्वर्यू व ब्रह्मा असे 4 ऋत्विज यांच्या क्रमाला अनुसरून तो 4 भागांमध्ये विभागला गेला. अर्थात एकाच वेदाचे 4 भाग झाले. आपल्या संप्रदायाला अनुसरून वेदव्यासांनी एका वेदाची 4 भागांमध्ये विभागणी केली असे मानतात. अर्थात आपली परंपरा ज्यांना भगवान विष्णूंचे अवतार मानतात असे महर्षी वेदव्यासांनी, ज्यांनी 18 पुराणांची निर्मिती केली, महाभारताची रचना केली, अशा वेदव्यासांनीच एका वेदाचे 4 भाग केले असे आपल्या परंपरेमध्ये, आपल्या संप्रदायामध्ये मानले जाते. वेदांमध्ये ऋग्वेद संहिता अतिप्राचीन आहे असा आधुनिक विद्वानांचा अभिप्राय आहे. ऋग्वेद संहितेस प्राचीन काळापासूनच भारतीय विद्वानांनी प्राधान्य दिले आहे. सर्व वेदांमध्ये ऋग्वेदाचा उल्लेख पहिल्यांदा येतो. यजुर्वेद व सामवेद यांचा उल्लेख नंतर येतात. ऋग्वेद संहितेमध्ये याग करण्यास उपयुक्त अशा मंत्रांबरोबर इतर अनेक विषय प्रतिपादन करणारे अनेक मंत्र आहेत. त्यामुळे ऋग्वेदास मूळ धरून यागात अध्वर्यूकडून उपयोग केले जाणारे मंत्र एकत्रित करून यजुर्वेदाची, तसेच उद्गाताकडून गायले जाणारे मंत्र एकत्रित करून सामवेदाची संहिता तयार झाली असे मानले जाते. अथर्ववेदाचा यागाशी थेट संबंध नसल्यामुळे तो वेद काहीसा नंतरचा आहे असेही अभ्यासक म्हणतात. पण आपल्या पूर्वजांनी मात्र या 4ही वेदांना समान स्थान म्हणजे समप्राधान्य देऊन वेद अपौरुषेय, नित्य व स्वयंसिद्ध आहे असे प्रतिपादन केले आहे. या 4ही वेदांची स्वतंत्र संहिता, ब्राह्मणे, आरण्यके व उपनिषदे आहेत. आता आपण पुढील भागात प्रत्येक वेदाची माहिती बघूया. रामकृष्ण हरी.